Good morning, one and all. This is our last video of spoken English series. स्पोकन इंग्लिश प्रॅक्टिस. ही प्रॅक्टिस कशी करायची, आतापर्यंत आपण 49 व्हिडिओज बघितले, हा लास्ट वन आहे. हे टोटल 50 व्हिडिओज आहेत आणि मग याची प्रॅक्टिस आता कसं करायचं ॲट अ ग्लान्स आपण थोडंसं बघणार आहेत या व्हिडिओमध्ये. तर 50 व्हिडिओज जे झालेले आहेत त्यामध्ये आपल्याला हा टोटल 100 डेजचा कोर्स, म्हणजे एक व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला त्यासाठी एक दिवस आपल्या अभ्यासासाठी द्यावा लागतो, म्हणून आपण 3 महिने साधारणतः याचा कालावधी निश्चित करायचा आहे. रोज एक व्हिडिओ बघायचा आणि त्याचा अभ्यास दुसऱ्या दिवशी करायचा आहे, थोडी प्रॅक्टिस करायची आहे. या पद्धतीने आपण पुढं जायचं आहे हळूहळू. होमवर्क जे आहे ते डेली कंप्लीट झालं पाहिजे. जे होमवर्क सांगितलं आहे कोणतं, की डेली रीडिंग, लाऊड रीडिंग जे आहे, रीडिंग म्हणजे लाऊड रीडिंग 5 मिनिट्स, ॲटलिस्ट 5 मिनिट्स. मी 15 मिनिट्सच सांगितलं आहे, पण ॲटलिस्ट 5 मिनिट्स तरी आपलं काय झालं पाहिजे, डेली रीडिंग झालं पाहिजे, लाऊड रीडिंग. डेली लिसनिंग झालं पाहिजे. लिसनिंग, गुड लिसनिंग, काय ऐकायचं आहे आपल्याला, तर हे याच्यावर आपण आधी सुरुवातीचे जे व्हिडिओ आहे ना, फर्स्ट व्हिडिओ, सेकंड व्हिडिओ, त्यामध्ये सांगितलं आहे की तुम्ही काय रीड करू शकता, काय आपण लिसन करू शकतो. तर या दोन्हीचा आपल्याला फार फायदा होतो या कोर्समध्ये किंवा 3 महिन्यांमध्ये इंग्लिश बोलण्यासाठी, डे टू डे इंग्लिशचे कॉन्व्हर्सेशन करण्यासाठी याचा फायदा होतो. 5 मिनिट ॲटलिस्ट आपण हे करणं अपेक्षितच आहे आणि 3 महिने सलग करायचं आहे. सुरुवातीला आलं की नंतर सोडून द्यायचं असं नाही, तर रोज हे केलंच पाहिजे 3 महिन्यापर्यंत. म्हणजे 3 महिन्याअखेर आपण खूप छान डेली कॉन्व्हर्सेशन इंग्लिशमध्ये करू शकतो कॉन्फिडंटली. यूजिंग एक्सप्रेशन्स यूज केलेच पाहिजेत. जसं की मराठीत खूप एक्सप्रेशन्स आपण यूज करतो, म्हणजे आपल्याला म्हणायचं असतं छान, खूपच छान, वा, छान, गुड वगैरे जसं बोलतो आपण, तसं इंग्लिशमध्ये पण हे गोष्टी आपण, गुड हा इंग्लिश शब्द आहे, जर तो मराठीतच असल्यासारखा आपण वापरतो, तर असे आपण शब्द वापरून एक्सप्रेशन्स यूज केले पाहिजेत. एक्सप्रेशनचं पण मी एक व्हिडिओ केलेला आहे आणि त्यामध्ये लिस्ट दिलेली आहे. त्या व्यतिरिक्तसुद्धा जेव्हा आपण इंग्लिश ऐकतो तर त्यामधले एक्सप्रेशन्ससुद्धा आपल्याला यूज करता येतात आणि हळूहळू ऐकून आपल्याला लक्षात येतं की कोणत्या सिच्युएशनला कोणत्या आपण यूज करू शकतो. त्यानंतर युजिंग इंग्लिश वर्ड्स. आता इंग्लिश वर्ड्स आपण यूज केले पाहिजे, जिथं शक्य आहे त्या ठिकाणी आपल्याला आठवलं पाहिजे. यूज करण्यापेक्षा सुद्धा समजा एखादी गोष्ट आपण बघितली तर मला इंग्लिशमध्ये काय म्हणतात बरं, असं आपल्या मेंदूमध्ये ती प्रक्रिया चालू राहिली पाहिजे, आठवत गेलं पाहिजे आपण की इंग्लिश शब्द कोणकोणते या ठिकाणी आपण पर्यायी म्हणून यूज करू शकतो. लर्निंग न्यू वर्ड्स अँड युजिंग हेच आहे की नवीन नवीन शब्द आपण शोधून काढले पाहिजेत आणि ते आपण वापरणं आवश्यक आहे डे टू डे लाईफमध्ये. नेहमीच्या इंग्लिश बोलताना आपण ते शब्द जास्तीत जास्त वापरायचा प्रयत्न केला की ते आपल्या सवयीचे होतात, हॅबिच्युअल होतात, अंगवळणी पडतात आणि मग आपल्याला न विचार करता ते बोलता येतं. म्हणून आपण नवीन वर्ड्स वारंवार यूज केले पाहिजेत. थिंकिंग इन इंग्लिश म्हणजे आपण जर मराठीत विचार करू आणि इंग्लिशमध्ये ते ट्रान्सलेट करून बोलायचं असं ठरवलं तर ते खूप अवघड आहे, त्यासाठी आपल्याला वेळ लागतो. पण आपण विचारच इंग्लिशमध्ये करायला सुरुवात केली की आपोआप आपल्या तोंडातनं इंग्लिशच शब्द बाहेर पडतात. म्हणून आपण इंग्लिशमध्ये विचार करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. जसं की आपण प्रत्येक टेन्स जो ज्याच्यासाठी वापरतो तर ते आपण मनातल्या मनात तसा विचार केला पाहिजे. जसं की सिम्पल फ्युचर आपण प्लॅनसाठी वापरतो, मग मराठीमध्ये आपण आता विचार करत बसतो की चला तर याच्यानंतर मी हे करणार, ते करणार, असं करणार, इकडे जाणार. तेच आपण इंग्लिशमध्ये मनातल्या मनात जे आपण बोलत असतो सेल्फ टॉक मराठीतनं, तोच आपण इंग्लिशमध्ये करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर रिव्हिजन हे खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक गोष्टीला जितकं जास्त वेळेस आपण रिवाईज करू तितकं ते रिकॉल केलं जातं आपल्या मेमरीमध्ये आणि रिव्हिजनमुळं ते काय होतं, ज्ञान पक्कं होतं, त्याचं दृढीकरण होतं, स्ट्रेंथनिंग होतं. म्हणून आपण त्याची रिव्हिजन केली पाहिजे. म्हणजे आपल्याला हे आलं आहे तर मग परत एकदा मागं जाऊन ते खरंच येतं आहे का, आपल्याला आठवतं आहे का, असं आपण बघणं हे जास्त आवश्यक आहे. त्यानंतर नंतरची फारच महत्त्वाची गोष्ट आहे की डोंट फॉरगेट मराठी. आपली मराठी ही मातृभाषा आहे, तर मराठी आपल्याला विसरायचं नाही. आपल्याला टेक्निकल इंग्लिश बोलणं सोपं आहे, आपण बोलतोच टेक्निकल इंग्लिश, पण डे टू डे लाईफमध्ये जिथे गरज आहे तिथे एक नवीन भाषा म्हणून आपण इंग्लिशकडे बघतो आणि ज्ञानाचा स्रोत म्हणून बघतो आणि ते शिकण्यासाठी आपण फक्त इंग्लिश जेव्हा शिकतो तेव्हा इंग्लिशमध्ये बोलतो तेव्हा इंग्लिश पूर्ण बोलायचं आहे, जेव्हा मराठी बोलतो तेव्हा पूर्ण मराठी शब्द वापरून बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. डोंट यूज मिक्स लँग्वेज. मराठी इंग्लिश असं बोलायचं नाही आहे. जसं की सोहम डोअर ओपन कर असं नाही बोलायचं आहे, दार उघडच म्हणायचं आहे किंवा सोहम ओपन द डोअर, या पद्धतीने आपण
बोलण्याचा प्रयत्न केला तर ते जास्त चांगलं आहे. त्यामुळे आपली भाषा समृद्ध होईल, मराठी पण होईल आणि त्याचबरोबर दिस इज द एनरिचमेंट ऑफ इंग्लिश लँग्वेज आल्सो. म्हणून इंग्लिश सेपरेट इंग्लिश बोलायचं आहे, मराठी सेपरेट फक्त मराठीच असं बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. मॉर्निंग टू इव्हिनिंग जे आपल्याला टॉकिंग असतं याच्यावर थोडंसं मला असं बोलायचं होतं की आपण जर सलग 8 दिवस आपल्या स्वतःचं थोडंसं ऑब्झर्वेशन निरीक्षण केलं आपण, तर आपल्याला असं लक्षात येईल की सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या आपण ज्या ज्या ठिकाणी जातो किंवा कोणकोणत्या माणसांना भेटतो, तर हे सर्वसाधारणपणे रोजचं आपलं रुटीन हे ठरलेलं असतं. त्यामुळे त्यात काही फारसा बदल होत नाही, साधारणतः एक 8 दिवसाचा आपण विचार केला तर. म्हणजे त्याच परिस्थिती तीच असते, सिच्युएशन त्याच असतात आणि आपल्याला भेटणारी माणसंही तीच असतात आणि आपण तेच वाक्य बोलतो. नुसतं आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुणाकुणाला भेटलो आणि त्यांना काय काय बोललो याची एक आपण लिस्ट करायची रोजची, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार असं रविवारपर्यंत. त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की आपण खूप काही वेगळं एकमेकांशी बोलत नाही, त्याच गोष्टी बोलतो. म्हणजे आपण जे वर्ब्स घेतलेत ना, साधारणतः 300 to 400 वर्ब्स हे आहेत. यापेक्षा जास्त वर्ब्स आपण डेली कॉन्व्हर्सेशनमध्ये यूज करत नाहीत. त्यामुळं डे टू डे इंग्लिश बोलणं हे अतिशय इझी आहे. थोडंसं ग्रामर, थोडे वर्ब, सिच्युएशन, त्याचा एक अंदाज एवढं आलं की आपण बोलू शकतो. त्यासाठी वेगळे फार प्रयत्न करण्याची गरज नाही आहे. तर हा एक प्रयोग आपण करून बघायला हरकत नाही. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की आपण डे टू डे इंग्लिश फार इझिली बोलू शकतो. आता हा स्पोकन इंग्लिशचा लास्ट व्हिडिओ होता. यानंतरचे जे आहे ते रायटिंग स्किलच्या व्हिडिओची सिरीज मी सुरुवात करणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा सुरुवातीला 12वी त्यानंतर 10वीला असलेलं रायटिंग स्किल आणि मग इतर उरलेले रायटिंग स्किल्स असं त्याची सिक्वेन्स ठेवणार आहे. म्हणजे इझी टू डिफिकल्ट असं न ठेवता मी आत्ता ज्याची गरज आहे लगेच, आता हा मंथ ऑफ नोव्हेंबर आहे तर मग आता येणारी परीक्षा पहिले 12वीचा पेपर असेल, म्हणून 12वीसाठी जे असणारे रायटिंग स्किल्स जे आहेत ते मी आधी इंट्रोड्यूस करणार आहे की रायटिंग स्किल कसं डेव्हलप केलं पाहिजे वगैरे, आणि त्यानंतर पुढचे. तर भेटूया आपण नेक्स्ट सिरीजमध्ये स्पोकन इंग्लिशच्या अभ्यासासाठी. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट for your spoken English course, spoken English study, and have a good day. Thank you very much.